नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी धनंजय कवडे, संचालक कवडे भंडार नांदगाव. आणि आज आपण बघणार आहोत भुईमुग पिकातील तणनाशकाची माहिती. तर भुईमुग पिकामध्ये दोन प्रकारचे तणनाशक वापरले जातात. एक म्हणजे प्री जर्मिनेशन, भुईमुग उतरण्याच्या अगोदर, आणि दुसरं म्हणजे पोस्ट जर्मिनेशन, भुईमुग उतरल्यानंतरचं. आता जे भुईमुग उतरण्याच्या अगोदर आहे, प्री जर्मिनेशन आहे, त्याच्याबद्दल माहिती घेऊया. पहिलं येतं ते म्हणजे पेंडामेथिलिन, जेच स्टॅम्प एक्स्ट्रा नावाने प्रसिद्ध आहे. साधारण 70 मिली एका पंपाला या पद्धतीने वापरायचं आहे. दुसरं म्हणजे गोल, जे कांद्यातलं गोल आहे, ऑक्झिफ्लोरोफेन 23.5%, हे देखील आपण वापरू शकतात. प्री जर्मिनेशन म्हणून भुईमुग टाकल्यानंतर साधारण 24 तासाच्या आत याचा आपल्याला वापर करायचा आहे. एकसारखा स्प्रे द्यायचा आहे. ज्या ठिकाणी औषध पडेल त्या ठिकाणी गवत उतरणार नाही, पण ज्या ठिकाणी औषध पडणार नाही त्या ठिकाणी गवत उतरण्याची शक्यता असते. हे झालं प्री जर्मिनेशन. आता पोस्ट जर्मिनेशन, भुईमुग उतरल्यानंतर साधारण भुईमुग 15 ते 25 दिवसाच्या आतमध्ये असेल तर काही तणनाशक आहेत, हे आपण वापरू शकतात. तर त्याच्यामध्ये पहिलं येतं ते इमॅजिथायपर, म्हणजेच जे BSFचं परश्यूट येतं, किंवा UPLचं लगान येतं, किंवा आदामाचं वीड ब्लॉक नावाने येतं. याच्यामध्ये इमॅजिथायपर 10% हा घटक येतो. याच्यामध्ये 3 औषधं येतात. इमॅजिथायपर येतं, एक पावडर फॉर्म येते, अमोनियम सल्फेट येतं, आणि तिसरं म्हणजे एक स्टिकर येतं. हे एकरी 250 ml याप्रमाणे वापरायचं असतं. पण याचं वापरताना शक्यतो स्टॉक सोल्युशन बनवायचं. साधारण 10 लिटर पाणी घ्यायचं, 10 लिटर पाण्यामध्ये हे तिन्ही औषधं मिक्स करून द्यायचे आणि 1 लिटर एका पंपाला वापरायचं. हे जे इमॅजिथायपर आहे, हे साधारण जुनं तणनाशक आहे. जुनं म्हणजे साधारण एक 12-13 वर्षापूर्वीचं हे तणनाशक आहे. त्याच्यामुळे काही प्रमाणात याला रेझिस्टन्स डेव्हलप झालेला आहे. पाहिजे तसे याचे रिझल्ट लक्षात येत नाही किंवा दिसत नाही. तर साधारण 10 पंप करण्याच्या अगोदर साधारण 8 ते 9 पंप केले तर याच्यावर कधी चांगलं राहील. शक्यतो इमॅजिथायपर वापरणं टाळा. जर टाळणं शक्य नसेल वापरलं तरी चालेल, पण थोडं पंप कमी करा. दुसरं येतं हॅचेमॅन म्हणून येतं, इन्सेक्टिसाइड कंपनीचं. याच्यामध्ये इमॅजिथायपर आणि क्युझॅलिफॉप इथाइल, जे टर्गा सुपरचा जो घटक आहे तो, या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. याच्यामध्ये 2 बॉटल्स येतात. एक म्हणजे हॅचमॅन आणि दुसरं म्हणजे स्टिकरचं येतं. साधारण दोन्ही 25-25 मिली एका पंपाला वापरायचं आहे. ते झालं हॅचमॅन. तिसरं येतं शाखेत येतं आदामाचं. याच्यामध्ये इमॅजिथायपर आणि प्रोपोक्युझॉफॉप येतं, म्हणजे जो एजिलचा घटक येतो, इमॅजिथायपर आणि प्रोपोक्युझॉफ याचं कॉम्बिनेशन आहे. साधारण एकरी 800 ml या प्रमाणात वापरायचं आहे. याच्यामध्ये पण एक 800 ml ची बॉटल येते आणि एक पावडर येते. याचं पण स्टॉक सोल्युशन बनवायचं असतं. 9 लिटर पाणी घ्यायचं, 9 लिटर पाण्यामध्ये हे सगळं औषध मिक्स करून द्यायचं आणि 1 लिटर एका पंपाला या प्रमाणात याचा वापर करायचा आहे. आता दुसरं येतं ते म्हणजे आयरिस, UPLचं आयरिस, किंवा स्वॅलचं येतं पटेला म्हणून. याचा रेकमेंडेड डोस आहे साधारण एक पंपाला 2 ml. 20 लिटरचा पंप असेल तर साधारण 40 ml एका पंपाला वापरायचं आहे. रेडी फॉर्म आहे, डायरेक्ट यूज करायचं याचं. याचा जो घटक येतो तो सोडियम ऍसिफ्ल्युरॉन प्लस क्लोडिनिफॉप प्रोपेरजिल, ह्या दोन्ही औषधांचा याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. याचा रेकमेंडेड डोस हा 2 ml चा आहे, पण शक्यतो हा 1.5 ml नेच यूज करा, कारण की याच्याने पिकाला झटका जास्त बसतो, पिवळेपणा जास्त येतो. त्याच्यामुळे शक्यतो 1.5 ml नेच याचा स्प्रे घ्या. साधारण 20 लिटरचा पंप असेल तर साधारण 30 ते 35 ml याप्रमाणे वापरा. याच्या पुढचा जो येतो तो म्हणजे अमोरा किंवा मिकाशा नावाने येतं. याच्यामध्ये फोमेसॅफेन प्लस क्युझॅलिफॉप इथाइल या 2 औषधांचं कॉम्बिनेशन आहे. याचा रेकमेंडेड डोस आहे 2.5 ml चा. 20 लिटरचा पंप असेल तर साधारण 40 ते 50 ml याचा वापर करू शकतात. याचा जो पुढचा येतो तो म्हणजे फ्लुझिफ्लेक्स, किंवा ट्रॉपिकलचं येतं टॅकफ्लेक्स नावाने, किंवा भारत इन्सेक्टिसाइडचं येतं सायरन नावाने. तिघांमध्ये एकच कंटेन आहे, तो म्हणजे फॉमेसॅफेन प्लस पी ब्युटाइल, म्हणजे जो इव्हॅन्स फ्लुझिलेट मध्ये जो घटक येतो तो फ्लुझिलेटचा जो घटक आहे त्याचं कॉम्बिनेशन आहे. याचा रेकमेंडेड डोस आहे साधारण 2 ml एका पंपाला. साधारण 40 मिली एका पंपाला वापरायचा आहे. वापरताना एक काळजी घ्यायची आहे, गवताची जी अवस्था आहे साधारण ती 2 ते 3 पानावरचं गवत पाहिजे, आणि भुईमुग पीक हे साधारण 15 ते 25 दिवसांच्या आतमधलंच असलं पाहिजे. खूप मोठं जर गवत असेल तर याच्याने शक्यतो पाहिजे तसा तणनाशकाचा रिझल्ट येत नाही.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीत पुरेशी ओल असावी, पाण्याचा पीएच मेंटेन असावा. या पद्धतीने जर तुम्ही फवारणी केली तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला औषधाचा रिझल्ट येईल. तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.